विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शिर्डीमध्ये विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे। बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या संशयित गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। शिर्डी पोलीस ठाण्यास 10हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मिळणार आहे। गेल्या 10 दिवसात सुमारे 70 पाकिटमारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस पथकाची विशेष उपाययोजना। गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमधील पोलीस तैनात, नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाई। वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी हॉटेल्स सील करण्याची तयारी। अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आढळल्यास संबंधितांवर POCSO अंतर्गत गुन्हा। बेकायदेशीर एजंट व हार प्रसाद विक्रेत्यांवर विशेष नजर। भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके। खरं तर आपल्याला कल्पना आहे की शिर्डीमध्ये म्हणजे वीकेंडला तर असतेच, पण इतर वेळी पण मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असतात। त्यामुळे भाविकांना म्हणजे सुविधा व्हावी, त्यानंतर वाहतूक नियोजन आहे, तर त्यामध्ये पण मनुष्यबळ लागत असतं आणि त्या दृष्टीने आपण अतिरिक्त मनुष्यबळ शिर्डीसाठी आपण आता देण्यात आलेलं आहे की जेणेकरून विशेषतः याचा विषय आहे की वाहतूक आहे, पार्किंग आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या सोयीस्कर व्हाव्यात यासाठी शिर्डीसाठी व्यतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे। साधारण किती मनुष्यबळ शिर्डीसाठी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील काय उपाययोजना सध्या? खरं तर आता आपण 10 लोक आपण अतिरिक्त त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि शिर्डीमध्ये एक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं किंवा म्हणजे जे आहे तीर्थस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी छोटी घटना जरी असेल तर त्याचा रिस्पॉन्स जो आहे पोलिसांचा तो चांगला राहावा यासाठी आपण सर्वांना या दृष्टीने आपण अलर्ट राहण्याची आपण सूचना केलेल्या असतात आणि त्या दृष्टीनं कोणती म्हणजे छोटी गोष्ट असेल तर त्याला चांगला रिस्पॉन्स राहील या गोष्टी आपण बघत असतो। बाकी जो काय आहे समजा काही म्हणजे गुन्हेगारीचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात, म्हणजे चेन स्नॅचिंग असेल किंवा खिसे कापू असेल किंवा काही की बतावणी करून करणारे गुन्हे असतील तर अशा गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीने आपण ठेवलेले आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये CCTV म्हणजे जवळजवळ 250पेक्षा जास्त CCTV बसवलेले आहेत। त्याचं मॉनिटरिंग होत असतं आणि ह्या जे काही असे ऑपरेट करणारे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरती आपण नियंत्रण ठेवत असतो। आत्ताच लेटेस्ट आपण 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं हे जे कपडे बदलून वारंवार दर्शन रांगेमध्ये जाणं आणि म्हणजे जे भाविकांचे जे काय आहे पैसे आहे, मोबाईल आहे ते काढून घेणं, अशा पद्धतीची एक गँग होती, तीच आता म्हणजे जे आपण काल पकडलेली आहे। तर अशा पद्धतीनं जे आहे तर ते भाविकांच्या सोयीसाठी आपण ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या आपण करत आहोत। यामध्ये आपण बघितलं असेल की शिर्डीमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अगोदर केसेस झाल्या, ज्या ठिकाणी वारंवार केसेस झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण महसूल विभागाच्या त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवले आणि अशा ज्या काही आस्थापना आहेत, हॉटेल्स आहेत तर ते सील करण्याचे पण आपण कारवाई केलेले आहेत, जेणेकरून अशा ज्या काही समजा इलिगल प्रॉस्टिट्यूशनच्या काही असतील, वेश्या व्यवसायाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती पण प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येत आहेत।